हॅलो फ्रेंड, डान्स आणि फूड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण छान असे मेदू वडे बनवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य पाहू। मी रात्रभर उडदाची डाळ भिजवून घेतलेली आहे। मी अखंड उडीद घेतलेले आहे, तुम्ही उडदाची डाळ सुद्धा घेऊ शकता। त्याचबरोबर मी ह्याला छान भिजवून घेतलेलं आहे। मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, थोडंसं खोबरं, त्याचबरोबर कढीपत्ता, मीठ आणि हिंग। जर तुम्हाला तिखट हवे असतील तर तुम्ही यामध्ये मिरच्या सुद्धा घालू शकता। तर आता आपण हे उडदाची डाळ वाटून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता मी डाळ वाटून घेतलेली आहे। आता यामध्ये मी तांदळाचं पीठ घालून याला छान फेटून घेणार आहे। त्याच्यामुळे वडा हा छान हलका आणि मस्त होतो। तर मी याला आता फेटून घेत आहे। बघा, तुम्ही चमच्यानं फेटण्यापेक्षा हातानेच फेटलेलं छान आहे। तर तुम्ही याला छान असं पीठ हलकं होईपर्यंत फेटून घ्या। बघू शकता आपले पीठ असे थोडेसे फुललेले दिसत आहे। असं फेटल्यामुळं पीठ हलकं होतं आणि आपले वडे छान होतात। आता यामध्ये आपण हे खोबऱ्याचे काप, त्याचबरोबर कढीपत्ता, मीठ आणि हिंग घालून छान मिक्स करून घेऊ। आणि आता आपण आपले वडे करायला घेऊ। आता आपण हे वडे करून घेणार आहेत। त्यासाठी आपण इथं थोडंसं पाणी घेतलेलं आहे। प्रत्येक वेळी हाताला पाणी लावून आपण हे वडे अशा प्रकारे तेलामध्ये टाकून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता तुम्हाला मी अजून दोन प्रकार दाखवते। तुम्हाला एक छान सोपी पद्धत सांगते की ज्यांना हाताने टाकता येत नाही त्यांनी एक अशी कोणतीही अशी पॉलिथिन घ्यायची आहे, त्याच्यावर असं थोडंसं पाणी टाकायचं आणि जेवढ्याचा आपल्याला वडा करायचा आहे तो असा इथे टाकून घ्यायचा आणि त्यामध्ये असं छिद्र करायचं। तर ते अशा पद्धतीने छिद्र करून त्याला असं पॉलिथिननी उलट करून आपण हे असं टाकू शकता। ही पण छान अशी सोपी पद्धत आहे। तुम्ही अजून एकदा बघू शकता। या पॉलिथिनला आपण पाणी लावणार आहोत, त्याचबरोबर हे असे ठेवून पाण्यामध्ये हात बुडवून असं गोल करून हा वडा असाच अशा पद्धतीने पलटी मारून इथे आपण टाकणार आहोत। ही अजून एक पद्धत दाखवते, जी म्हणजे चाळणीवर आपल्याला असं हाताला पाणी लावून बॅटर घ्यायचं आहे आणि हे यावरती असं ठेवायचं आहे आणि आपल्याला मध्ये असं छिद्र टाकून हे बॅटर असं चाळणीने यामध्ये असं सोडायचं आहे। ही पण पद्धत छान आहे, याच्याने पण वडे खूप छान पडतात। मी तुम्हाला अजून एक करून दाखवते। आता ह्या पद्धतीने परत चाळणीला असं पाणी लावायचं आणि जेवढं बॅटर हवं आहे ते बॅटर या चाळणीवर ठेवायचं। छान असं गोल करून घ्यायचं गरगरीत आणि त्याला मध्ये असं छिद्र पाडायचं आणि हे बॅटर असं तेलामध्ये
सोडून द्यायचं। याने सुद्धा वडा खूप छान होतो। तुम्ही पाहू शकता आपण हे 2 चाळणीने टाकलेले वडे होते, त्याचबरोबर हे 2 पॉलिथिनवर गोल करून टाकलेले वडे होते। हे दोन्हीही छान झालेले आहेत। त्याचबरोबर मी तुम्हाला हाताने टाकलेले सुद्धा वडे दाखवते। ते बघा, ते आहेत अशा प्रमाणे। तर तुम्ही तिन्ही पैकी कोणत्याही पद्धतीने तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे वडे करू शकता। आता हे आपले वडे छान लाल झालेले आहेत, तर ते आपण आता काढून घेऊ। तुम्ही पाहू शकता आपले वडे किती छान झालेले आहेत। मी तुम्हाला तिन्ही प्रकारे वडे करून दाखवले आहेत, तर त्यामधला तुम्हाला कोणता सोपा वाटेल त्या पद्धतीने तुम्ही वडे करू शकता। मी हे वडे चटणी आणि सांबार सोबत घेतलेले आहेत। तर तुम्हाला मी यातला एक वडा तोडून दाखवते। तर तुम्ही बघू शकता आपला वडा किती छान मऊ आणि खुसखुशीत झालेला आहे। तर अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।